नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निलेश सदार, MSc ॲग्रिकल्चरल बॉटनी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याच शेतकऱ्यांनी केळीचा जो मृगबा आहे याची आगाप लागवड केलेली आहे, परंतु यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे जो काही पाऊस आहे तो लेट झालेला आहे. त्याच्यामुळे नवीन केळी जी आहे याच्यावर काही समस्या जाणवत आहेत. प्रामुख्याने त्याचा कवळा जो शेंडा आहे हा कवळा शेंडा वाळत आहे. त्याच्यानंतर जे कवळे पाने आहेत हे कवळे पाने पांढरे पडले आहे, म्हणजे त्याच्यातला जो काही हरितद्रव्य असते, जो क्लोरोफिल असतं त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. झाडाची वाढ जी असेल ती खुंटलेली आहे. पाण्याच्या ज्या शिरा आहेत तर शिरा हिरव्या आहेत व मधील भाग पिवळा पडलेला आहे. पानावर पिवळसर कुठं कुठे तुम्हाला आम्ही ऑब्झर्वेशन्स केलं त्यामध्ये दिसत आहेत की पानावर कुठं कुठं पिवळे पट्टे दिसत आहेत. पानावर सुरकुत्या पडल्या आहेत. अशा या बऱ्याचशा समस्या आहेत. तर याच्यासाठी आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे. तो स्प्रे म्हणजे कॅल्शियम, बोरॉन आणि झिंक. आता कॅल्शियम, बोरॉन आणि झिंक मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे ते ऑक्साईड फॉर्ममध्ये येतं. आपले जे काही ग्लायसिनेट फॉर्म्युलेशन्समध्ये कॅल्शियम, बोरॉन आणि झिंक आहेत याचा एक स्प्रे घ्या. हा स्प्रे तुम्हाला प्रति लिटर 2 ml अशी तुम्हाला कॅल्शियम, बोरॉन आणि झिंक टाकायचे आहेत. तुम्हाला लगेच 48 ते 60 तासामध्ये याचे तुम्हाला रिझल्ट दिसतील. कारण मी तुम्हाला पुन्हाही सांगत आहे की कॅल्शियम हे एक इनमोबाईल एलिमेंट्स आहेत. त्याच्यामुळं याचा खालून ड्रिपनं जे तुम्ही पावडर फॉर्ममध्ये किंवा ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये बऱ्याचशा दुकानातून घेता आणि ती सोडता ते लागू होणार नाही. तर आपल्याला काय करायचं, सध्या ह्या स्प्रे घ्यायचा आहे जो ग्लायसिनेट आहे. मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे ते ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे, ते चिलेटेड ऑक्साईड फॉर्ममध्ये येतं. हा ग्लायसिनेट फॉर्म्युलेशन असल्यामुळे याचं अब्सॉर्प्शन जे आहे हे लवकर होते आणि त्याच्यामुळे याचे तुम्हाला रिझल्ट भेटतील. तर जे काही पेशी सेलचं आपल्याला माहिती आहे कॅल्शियम जे असेल तर ते जे काही आपल्या पेशी राहतात त्या झाडाच्या ज्या पेशी असतात त्याला मजबूत करतात, सेलचं डिव्हिजन्स करतात. त्याच्यामुळं हा एक स्प्रे घेतल्यानंतर तुमच्या ह्या समस्या इथं कमी होतील. तर नवीन तुमच्या अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये टाका. आज आपण इथे थांबू.